माझं नाव ऋषिकेश मोरे आणि मी 3rd इयर BCS मध्ये आहे. तर तुमच्यासाठी तुमच्यासमोर सादर करतोय द मोस्ट ब्युटिफुल फिलिंग्स इन द वर्ल्ड. तर सुरुवात करूया नवीन वर्षाची. सुरुवातीला सर्वांनाच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येत्या वर्षी तुमच्या मित्राने मागच्या वर्षी घेतलेले पैसे तुमच्या माघारी देऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. तसेच जशी सरकारने ह्या वर्षी कर्जमाफी दिलेली आहे, तसेच आपल्या भावांनी सगळ्यांनी स्लाइस कडून घेतलेलं कर्ज त्यांना माफ करण्यात यावं ही पण माझी देवाचरणी प्रार्थना आहे. तसेच ज्यांचा मेसेज 31st ला लाईक वर सोडण्यात आलेला आहे त्यांना रिप्लाय येऊ ही माझी देवाचरणी इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचा मेसेज सीन वर सुटलेला आहे त्यांच्यासाठी 2 मिनिटं शांती. आणि अजून एक आता सुचला, मुलांना असो मुलींना असो, तुम्हाला 31 तारखेला FC रोडवर आवडणाऱ्या मुलाची ID लवकरात लवकर भेटो. आणि यावर्षी आता उर्मी येणार आहे, तर उर्मीसाठी सगळ्यांसाठी एक गोष्ट मागतो की या वर्षी उर्मीत काढण्यात आलेले फोटो सगळ्यांना आपापल्या पद्धतीने भेटो. तू तर राहू दे, तू सांगूच. बरं जाऊ द्या, ह्या झाल्या सुखाच्या गोष्टी. आता जरा पास्ट मध्ये जाऊया. तर ज्यांचे 2024 मध्ये ब्रेकअप झाले त्यांना मला एवढंच सांगायचंय, भावांनो खचून जाऊ नका, तुम्हाला अजून तिचं लग्न होताना बघायचं आहे. असो, सुरू करूया. तर सगळे एक गोष्ट नक्की रिलेट करतील की खरं मित्र असो किंवा खरं प्रेम असो हे फक्त शाळेतच भेटतं. तर आणि मित्र आणि दलिंदरपणाचा मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी संबंध असेल असं माझं ठाम मत आहे. माझा एक मित्र आहे, नाव सांगत नाही, पंक्या इथंच बसलाय. पंक्या सीन काय झालता, आता मी BCS ला आहे, आमचा जरा प्रोफेशनल कोर्स येतो. प्रोफेशनल कोर्स येतो ना, जरा ITतले आम्ही जरा म्हणजे असे आम्ही म्हणजे ITतले लोक कधीच ITत नसते, त्यामुळे ते ITत आहेत. तर सीन काय झाला, मॅडम आम्हाला डाय नावाची कन्सेप्ट शिकवत होत्या. नक्की काय असतं मला बी सांगता येणार नाही, पण डाय नावाची कम्प्युटर रिलेटेड काहीतरी गोष्ट सुरू होती वर्गात. तर आणि भाऊचं नेहमीप्रमाणे काय वर्गात लक्ष नव्हतं. तर मॅडमनी त्याला विचारलं की बाबा सांग डाय म्हणजे काय. तर मी जास्तीत जास्त विचार केला की हो म्हणेल डाय म्हणजे मरणे, पण भाऊ आपला लेजंड आहे. भाऊ म्हणला डाय म्हणजे केस काळे करणे. भयानक आहे. आजी अतिशय विचित्र प्रकारचा प्राणी आहे. म्हणजे काय अजून सांगावं त्याला, तो म्हणजे अजून बी इम्पॉसिबलला अनपॉसिबल म्हणतो. त्याचा विषय वेगळा आहे जरा. अजून मला एका लोकांबरोबर तक्रार आहे, म्हणजे सगळे आता आपण कॉलेज लाईफला आलो, फर्स्ट इयरची मुलं असतील, सगळे असतील, सगळे एक गोष्ट रिलेट करतील. माझ्यासोबत घडले, तुमच्यासोबत घडले नाही माहित नाही. जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा सगळ्या वर्गाला मिळून एकच मुलगी आवडत असते, बरोबर का नाही. आणि त्याच्यासाठी जी टॉपर कॅटेगरी असते ती भयानक 4-4 वाजेपर्यंत अभ्यास करीत असते. आणि ते टॉपर एकदम त्यांचा स्वच्छ रुमाल पांढरा रुमाल राहतो, एकदम कडक येणार, सगळ्या शिक्षकांच्या मागं पुढं करून ती अर्धा मार्क वाढून बिडून घेणार, मस्त नियोजन त्यांचं. जी मायासारखी असते ती क्रीडा सामन्यात जिथं दिसेल तिथं मोकार, तर खो खोच्या सामन्यात मोकार तिच्या पुढे जाऊन डाय आणायची, सगळी गुडघे. कबड्डीत असतो तर मोकार ते प्लेअर तिकडे गेला तरी इकडून त्याचा पायदा डाय मारतो, नाही का. मोकार म्हणजे 6 महिन्यात फक्त तिच्यासाठी गुडघे कोपरं फोडून घेतलेली.
आणि नंतर कळतं आपल्याला, म्हणजे नाही का, शाळा संपती, 11वी-12वी होती आणि नंतर कळतं एक कार्यकर्ता असतो जो कुठंच नसतो, ज्याला 20 पैकी 16, 17, 15 मार्क असतात, कुठं काय, कोणाला काय नाही आणि भाऊनी तो विषय पटवलेला असतो 100%. आणि ह्या बाबतीत म्हणजे ना आम्हाला लय जेलसी म्हणजे त्या लोकांबद्दल. आता आठवला म्हणून एक किस्सा सांगतो तुम्हाला सहज, की मी 8वीला असेल आणि मी वर्गात आंदोलन केलं. कशाचं आंदोलन तर विषय काय झाला की शाळेत रोटेशन असतं बरोबर. तर रोटेशनचा विषय असा झाला की नवीनच रोटेशन सुरू झालं. मी मागच्या बेंचवर होतो, मागच्या बेंचवरचा विद्यार्थी पुढच्या बेंचवर येतो आणि ज्या दिवशी मला पुढच्या बेंचवर बसायचं होतं त्या दिवशी नेमकी सुट्टी आली बरोबर ना. मग मी काय केलं की तिसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर मी पहिल्या बेंचवर बसणार. माझं काही चुकलं का? नाही. तर पण माझं नशीब असं वाईट होतं की माझ्या समोर जो होता तो वर्गातला सगळ्यात हुशार पोरग होतं. म्हणजे ती प्रजाती होती नाही का. म्हणजे एखादा कडक शिक्षक असतो तो आपल्याला लय हानीत असतो, त्याचा विषयाचा आपण अभ्यास शक्यतो बुडवीत नाही, पण नाही का सगळा तास संपतो, सरच्या लक्षात नसतं काल अभ्यास सांगितलं. ही प्रजाती आठवण करून देते, सर काल अभ्यास सांगितला होता, अख्खा वर्ग मार खातोय. या कॅटेगरीची ती प्रजाती. तर आता आणि बेकार म्हणजे आमचे जे क्लास टीचर होते त्यांचे प्रायव्हेट क्लास होते, सगळे रिलेट करते. त्यांचे प्रायव्हेट क्लास होते, मी त्यांचा क्लास सोडून पलीकडे 1.5 किलोमीटर क्लासला जायचो. म्हणजे त्यांचा आधीच माझ्यावर राग होताच. तर सरांनी काय केलं, सर म्हणले, आता मी काय केलं, मी त्याला काही बोललोच नाही, मी डायरेक्ट खाली बसलो पुढच्या बेंचच्या येऊन पुढं. तर सरांना बी काय बोलता येईल, आता सर मला मारू शकत नाही, मी गांधीजींचा हे केलेलं. तर सर म्हणजे आपण मतदान घेऊ. मतदान घेतल्यावर विषय आज झाला की सर म्हणले कुणाला वाटतं हो बरोबर आहे, आणि ज्याला वाटतंय त्याने हात वर करा. तर फक्त निर्याने हात वर केला. त्यामुळे माझ्या निर्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आयुष्याच्या वाटेवर जेव्हा तुमची कुणीच साथ देत नाही ना, त्यावेळेस निर्या नक्की कामाला येतो. आणि हीच ती जगातली सगळ्यात सुंदर फिलिंग आहे, जे माझं या स्टँडअपचं नाव आहे. थँक्यू.